आज मी तुम्हाला कमीत कमी तेलकट, खुसखुशीत, खमंग, चविष्ट वरणबट्टी कशी करायची ते दाखवणार आहे. चपाती भाजी खायचा कंटाळा आला तर तुम्ही असा बेत करू शकता. नमस्कार, मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण कुकर लावून घेणार आहोत. मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे. अर्धा कप तुरीची डाळ टाकलेली आहे आणि थोडीशी मुगाची डाळ टाकली. 2 ते 3 चमचे इतकी मुगाची डाळ घेतली आणि पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ आपल्याला एका पाण्याने डाळ धुवून घ्यायची आहे. डाळ मी इथे धुवून घेतली, पाणी काढून घेतलं. त्यामध्ये अजून हळद टाकायची आणि पाणी टाकायचं आहे. अगदी बोट बुडेल इतकं पाणी टाकायचं. 1 चमचा तेल टाकायचं. आता कुकरमध्ये जाळी ठेवली, पाणी टाकून घेतलं आणि कुकरचा डबा त्यामध्ये ठेवायचा. डाळीच्या डब्यावर इथे भाताचाही कुकर मी इथे ठेवलेला आहे. झाकण ठेवायचं, कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला मध्यम आचेवर याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 3 शिट्ट्या करायच्या. कुकर होईपर्यंत आपण इथे पीठ भिजवून घेणार आहोत. मी इथे गिरणीमधून जाडसर असं रव्यासारखं मक्का टाकून, गहू आणि मक्का टाकून दळून आणलेलं होतं. 3 वाट्या इतकं मी इथे पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा ओवा घेतला, हातावर छान असा चोळून ओवा त्याच्यावर टाकायचा म्हणजे छान वास लागतो. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडासा छोटा चमचा खायचा सोडा टाकायचा, हळद टाकायची आणि याच्यामध्ये कोमट करून असं 2 चमचे मोहन टाकायचं आहे. तेल किंवा तूप टाकू शकता. पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते गरम आहे, चटका बसू शकतो. त्याच्यावर पीठ टाकून आपल्याला थोडं हाताने असं चोळून घ्यायचं आहे. पिठाला आपण छान तूप किंवा तेल लावून घेतलं ना तर बट्ट्याही आपल्या छान अशा खुसखुशीत तयार होतात. पिठाला तूप छान लागलेलं आहे आणि आपल्याला आता पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाणी टाकायचं आणि छान असं पीठ आपल्याला एकसारखं भिजून घ्यायचं आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. मध्यम असं पीठ ठेवायचं आहे. कारण आपण हे पीठ जाडसर असं रव्यासारखं दळून आणलेलं आहे. भिजल्यानंतर ते थोडंसं घट्ट होतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान भिजून घ्यायचं आहे. आणि अशा वरणबट्ट्या खूप छान होतात. चपाती भाजी खायचा कंटाळा आला ना तर एका कुकरमध्ये वरण भात आणि असं पीठ भिजून छान बट्ट्या वाफवून घ्यायच्या आणि किंवा पाण्यामध्ये काही गावाकडं उकडून घेतात, पण आपण ह्या वाफवून घेणार आहोत. आता मी इथे पिठाचा गोळा छान इथे मळून घेतलेला आहे. बघू शकता या पद्धतीने. अगदी 1 चमचा तेल टाकायचं आणि पीठ आपल्याला तेलामध्ये छान असं मळून घ्यायचं आहे या पद्धतीने. 3 वाटीच्या पिठाच्या बट्ट्या आपल्या 4 ते 5 जणांना आरामशीर पुरून जातात. पीठ आपलं छान भिजलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे. एक 10 मिनिटं भिजू द्यायचं आहे. कुकर चेक करूया आता. आपली डाळही छान इथे शिजलेली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि डाळ आपल्याला छान अशी घोटून घ्यायची. छान अशी मऊ शिजलेली आहे बघू शकता तुम्ही. ह्यामध्ये अजून हरभऱ्याची डाळही टाकू शकता, पण मी इथे टाकलेली नाही. ह्या पद्धतीने छान इथे डाळ आपण घोटून घेणार आहोत. आता वरणाला आपल्याला फोडणी द्यायची. गॅसवर कढई ठेवली. तेल टाकायचे 2 चमचे. तेल छान गरम झाल्यावर मोहरी टाकायची 1 चमचा, अर्धा चमचा जिरं टाकायचं, थोडासा हिंग टाकायचा, लसूण आणि मिरचीचा इथे ठेचा टाकायचा आहे किंवा मिक्सरला फिरवून घेऊ शकायच्या. थोडंसं आलंही टाकलं तरीही चालतं. मी मिक्सरला फिरवून घेतलं. 3 ते 4 मिरच्या घेऊन 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आणि मिक्सरला छान फिरवून घेतलं. ह्या पद्धतीने आपल्याला छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे. छान तळेपर्यंत गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे कारण ते करपू शकतं. आता आपला मसाला छान परतलेला आहे. मध्यम साईजचा एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे. उभा चिरून घ्यायचा म्हणजे छान लागतो आणि छान मऊ होतो वरणामध्ये. सुरुवातीला कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे या पद्धतीने. कांदा आपला परतलेला आहे 1 मिनिटभर. कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा चिरलेला. तोही मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा तळून घ्यायचा आहे. आधीच टाकायचा कढीपत्ता आणि कोथिंबीर म्हणजे छान वास लागतो. उभा चिरलेला मी इथे टोमॅटो घेतलेला आहे, तोही टाकून घ्यायचा आहे.
छान इथे मिक्स करून घेतलं. गरम मसाला टाकायचा 1.5 चमचा. 1 चमचा इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायची, छान परतून घ्यायची. थोडीशी हळद टाकली, तीही छान परतून घ्यायची आहे या पद्धतीने. झटपट असं वरण तयार होतं. आता आपण घोटून घेतलेली डाळी टाकायची, पाणी टाकायचं आहे. तुम्हाला पातळ, घट्ट जसं हवं असेल त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचे या पद्धतीने. मी इथे जास्त पातळ वरण करणार नाही आहे, मी घट्टच वरण ठेवणार आहे. तर आता छान उकळी आणायची वरणाला. तोपर्यंत आपलं पीठही 10-15 मिनटामध्ये छान भिजलेलं आहे. याचे आपल्याला आता गोळे तयार करून घ्यायचे. मी इथे झटपट असे बट्ट्या तयार करणार आहे. आता मोठा गोळा घेतलेला आहे. हाताला अजिबात तेल लावलेलं नाही आहे, तरी बघू शकता पीठ या पद्धतीचं हवं आहे. मी लांबट असा गोळा करून घेतलेला आहे. झटपट आपल्याला याच्या बट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गोल राऊंडही करू शकता. मी इथे लंबोळक्या अशा बट्ट्या तयार करून घेणार आहे. इथे स्टीलची चाळणी घेतली, त्याच्यामध्ये तयार केलेले गोळे ठेवायचे आहे. सर्व असे ठेवून द्यायचे. आपल्याला ह्या बट्ट्या वाफवण्यासाठी चाळणीमध्येच ठेवायच्या, म्हणजे झटपट अशा आपल्या बट्ट्या तयार होतात. आता इथे वरणही छान उकळलेलं आहे. बघू शकता वरणही तयार झालेलं आहे. आता गॅसवर मी दुसऱ्या कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं, ते छान गरम झालं. बट्टीची चाळणी ठेवायची, झाकण ठेवायचं आणि छान वाफवून घ्यायचं आहे 15 मिनटं. आता 15 मिनटानंतर आपण चेक करूया. सुरी घालून बघितली, अजिबात सुरीला चिटकलेलं नाही आहे. आपली बट्टी तयार झाली. थंड झाल्यानंतर लगेचच आपण ह्या कापून घेऊया ह्या पद्धतीने. बघू शकता तुम्ही थंड झाल्यानंतर अजिबात चाकूला इथे पीठ लागत नाही आहे. मस्त अशा खुसखुशीत ह्या पद्धतीने बट्ट्या तयार होतात. तोंडाला तर खूप छान चव येते. आता गॅसवर तेलही छान गरम झालेलं आहे. बट्टी आपण टाकून घेऊया. आता खमंग खुसखुशीत गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहे. मस्त तयार होतात. तुम्ही ह्या बट्ट्या तुपातही तळू शकतात, इथे रिफाईंड तेलमध्येही तळू शकता. आता मी इथे मध्यम गॅस ठेवून बट्टी छान तळून घेणार आहे. अशा गोल्डन कलर येईपर्यंत तळायच्या, म्हणजे छान अशा तयार होतात. मी इथे बट्टीचा आकार अशा पद्धतीने दिलेला आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. आता आपल्या बट्ट्या छान तळलेल्या आहे. एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. बघू शकता मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशा खमंग चविष्ट वरणबट्टीचा बेत झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी जास्तीत जास्त नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. अजून कुठली तुम्हाला रेसिपी बघायला आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या एका लाईकमुळे, कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळतं. नक्की कमेंट करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.